नमस्कार मंडळी. आज खूप महत्त्वाचा असा दिवस आहे. आज आहे माझ्या लेकीचा वाढदिवस. खरंच या दिवशी आईचाही जन्म झालाय असं म्हणतात आणि माझं बाळ जे आहे ते 1 वर्षाचं झालंय. खरं तर आजच्या दिवसाचे मी खूप स्वप्न बघितले होते. आजचा दिवस कसा साजरा केला जाईल हे मी गेलं वर्षभर ठरवत होते, पण ॲक्च्युली हा दिवस कसा साजरा झाला हे या ब्लॉगमार्फत तुम्हाला कळतंय. खरं तर हा ब्लॉग यायला खूप उशीर होतोय, मला मान्य आहे, पण काय करू, माझं छोटंसं पिल्लू मला जितका वेळ देईल तितका वेळ मलासुद्धा त्याला द्यावा लागतोय. तर माझ्या लेकीच्या वाढदिवसासाठी तिचे आजी आजोबा, आत्या, मामा, कुश, सिया हे सुद्धा आलेले. तर पहिल्यांदाच माझे सासू सासरे आलेले आहेत श्रीजासाठी, आणि तिच्या ज्या आजी आहेत त्या तिची अंघोळ घालत आहेत. त्याच्यानंतर तिच्या आत्या तिची अंघोळ घालत आहेत. तर छान अभ्यंग स्नान करायचं होतं आणि तिची छान अंघोळ झाली आहे. खरं तर आजचा दिवस जो आहे तो मी खूप वर्षभर प्लॅन करत होते, पण काय होतं ना, सगळे घरी आले की भरपूर गोंधळ असतो, त्यात मुलं असले की जरा जास्तच. त्यामुळे थोडा मला हवा तसा, थोडा न हवा तसा बड्डे झाला आहे. पण ठीक आहे, मी खूप एन्जॉय केलं आणि माझ्यापेक्षा माझ्या लेकीने खूप जास्त एन्जॉय केलं आहे. तर तिला त्यानंतर सगळ्यांनी छान छान प्रेम दिलं आणि आता तिची मामी अंघोळ घालते. तर सगळेच जण श्रीजावर इतकं प्रेम करतात आणि श्रीजा पण इतकं त्यांच्याकडून प्रेम करवून घेत असते. आणि झाल्यापासूनच, तिचा जन्म झाल्यापासूनच ती सगळ्यांची लाडकी आहे. आणि मग तिला सगळ्यांनी छान तयार केलं. तिचा वाढदिवस आहे त्यामुळे प्रत्येकाचं प्रेम तिला मिळत होतं आणि आम्हाला बराच लेट झालेला अंघोळ करायला. तर मग तिच्या आजीने तिला छान तयार केलं, कारण तिला तयार करण्याची लहानपणापासून जबाबदारी तिच्या आजीकडेच आहे. आणि मला अजूनपर्यंत काजळ भरता येत नाही. माझी आई खूप छान काजळ भरते श्रीजाला आणि मला खूप भीती वाटते, आणि काजळ भरल्यावर बाळ खूप गोड दिसतं. तर असं छान माझं बाळ रेडी झालेलं आहे आणि इकडे आहे जेवणाची तयारी चालू. तर जेवणामध्ये आज मी पुरणपोळीचा बेत केला आहे आणि आधी सगळे जेंट्स मंडळी जे आहेत तर ते जेवतात. तर खूप छान झालेला स्वयंपाक आणि इकडे सगळे चिल्लर पार्टी जी आहे ती जेवते. तर मला ना आधीपासूनच एक होतं की एक आपलं जे ट्रॅडिशनल फूड आहे ते म्हणजे पुरणपोळी, बासुंदी, आमटी, वरण भात. तर हे सगळं आपण करूया आणि केळीच्या पानावर छान वाढूया. पण ना इतकी गडबड झाली आणि केळीचं पान आज अवेलेबलच नव्हतं, तर त्यामुळे आम्ही असंच ताटात जेवलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी बड्डेसाठी पावभाजीचा बेत होता आणि मला असं वाटायचं ना की पावभाजी आपण घरीच करूया, की घरी छान होते. आणि मला विशेषतः सवय आहे, मी आधी भरपूर पावभाजी करायचे, तर त्यामुळे मी म्हटलं की घरीच पावभाजी करूया. पण एवढा म्हणजे पसारा पण आणि एवढी मेहनत लागली, त्यात मला घरातलं पण सगळं मॅनेज करायचं होतं. त्यामुळे कटिंग चॉपिंगला माझा हातच नाही लागला, अजिबात काही नाही. माझ्या दोघी मम्मी, माझ्या दोघी वहिनी आणि आमच्याकडे ज्या मेड येतात त्या पूर्ण वेळ कटिंग करत होत्या. म्हणजे दुपारी एवढं जेवण झालं पुरणपोळीचं तरी त्या झोपल्या नाही. वहिनींनी पण एवढं कांदा कापण्यापासून, कारण कांदे कापायला खूप रडरड होते, एवढे कांदे होते त्यात. तर एवढं म्हणजे मेहनत करावी लागली की मला असं वाटत होतं ना की बाहेर दिलेलं परवडलं असतं असं, कारण त्या बिचाऱ्या माझ्याकडे आल्या आहेत वहिनीं त्या, आणि त्यांना इतकं काम करावं लागलं. आणि पावभाजी पण माझ्या आईनेच केली, म्हणजे मी खरंच काही केलं नाही मिक्सरला पेस्ट करून देण्याशिवाय. तर इकडे साक्षी वहिनींनी छान चहा ठेवला आहे संध्याकाळचा. आणि मला असं झालं ना की फर्स्ट टाईम होतं की इथे मला मॅनेज करायचं होतं, कारण इथे कुठलाच कार्यक्रम झाला नाही. सगळं माझ्या आईकडे नाशिकलाच झालं आहे सगळे कार्यक्रम वगैरे. आणि तिकडे कसं ना मोठं घर आहे तर पटापट सगळं होऊन जातं मॅनेज. आणि इकडे आईला करावं लागत होतं, वहिनीला करावं लागत होतं. मला जरा म्हणजे असं चांगलं नव्हतं वाटत, पण ठीक आहे, ती माझीच माणसं आहेत काही जरी झालं तरी. आणि इथून पुढे तुम्हाला एक छान सरप्राईजसुद्धा देणार आहे. तर पर्पल कलरची थीम होती आणि
मला मी कुणालाच सांगितलं नव्हतं की पर्पल कपडे घाला, पण सगळ्या लेडीज ऑलमोस्ट मॅच होत्या. म्हणजे माझ्या दोघी वहिनी, मी, माझ्या ननंद, आमचे पर्पलच ड्रेस झाले. आणि मी तर म्हणजे व्हाईट घालणार होती, मी आणि सचिन. तर ते सगळं सांगण्याआधी मी तुम्हाला ही क्लिप दाखवते. तर आदल्या दिवशी जाऊन माझ्या मनी मावने, माझ्या लाडक्या मोठ्या लेकीने, माझ्या लेकीचं नाव टॅटूमध्ये तिच्या हातावर कोरलं गेलं होतं. आयुष्यभर ती हात मिरवत राहणार आहे तिचं नाव घेऊन. म्हणजे मला इतकं भरून येतं ना ह्या मिनिटाला मी बोलते तरी, की इतकं सुंदर गिफ्ट मिळालं आहे श्रीजाला, की म्हणजे मला इतकं छान वाटतं आहे ना, की श्रीजाला अजून नाही कळत आहे, पण जेव्हा ती मोठी होईल त्या दोघींचं नातं म्हणजे जगा वेगळं आहे. की ते म्हणतात ना, आईपेक्षा मावशी प्रिय, तसं काहीतरी आहे. आणि बापरे, आता हे सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. आणि थँक गॉड की मला सुचलं आणि मी डेकोरेशन बाहेर न केलं. जर हे सुद्धा घरी केलं असतं तर नसतं झालं. तर छान असं त्यांनी करून दिलं. आणि ना श्रीजाला ज्या राणी वहिनी आहेत ना माझ्या, तर त्यांनी इतका सुंदर ड्रेस घेतला होता तिच्या नवसाला. तर मी तेव्हाच ठरवलं इतका सुंदर ड्रेस आहे तर आपण हाच ड्रेस तिला घालूया. तर तो पर्पल आणि व्हाईट ड्रेस होता आणि आम्ही सुद्धा तिच्यासाठी ड्रेस घेतले होते नवीन. पण तो ड्रेस इतका सुंदर होता, परी फ्रॉक, तर मी म्हटलं की तोच फ्रॉक घालूया. तर म्हणून मी ही पर्पल थीम ठेवली बलूनसाठी आणि पर्पल केक ठरवला की श्रीजा छान पर्पल पर्पल राहील असं. पण तुम्हाला सांगू, एवढ्या गोंधळात माझ्या लेकीचा एकटीचा एकही फोटो काढला गेला नाही. म्हणजे तेवढं माझ्याकडनं झालंच नाही. मग मी आणि सचिन व्हाईट घालणार होतो, पण मग माझ्याकडेही एक छान पर्पल ड्रेस होता, तर मी म्हटलं आपण तो घालूया आज लेकीला मॅचिंग असा. तर मग मी पण पर्पल घातलं आणि माऊ तर आधीपासूनच व्हाईटवर होती की आपण तिघं व्हाईट घालूया, पण मी चेंज केलं. मग ती आणि तिचं जिजू मॅचिंग होते आणि माझा दादा त्याचा सेम कलर होता मला मॅचिंग. म्हणजे अतुल दादा आणि मी, आम्ही अजिबात ठरवलं नव्हतं तरीसुद्धा मॅचिंग कलर होता. तर तिचं छानपैकी ऑप्शन करून घेतलं सगळ्यांनी, जेवढ्या लेडीज होत्या तेवढ्या. आणि या व्हिडिओमध्ये मला सगळ्यात जास्त सांगावं असं वाटतं ते म्हणजे माझ्या शेजारच्या आंटी. माझ्यासाठी त्या देवाबरोबर आहेत आणि इतकं केलं आहे त्यांनी माझ्यासाठी आणि श्रीजासाठी की मी त्यांचे उपकार कधीच नाही विसरू शकणार. आणि इतकं प्रेमाने केलं आहे. तर माझं श्रीजा म्हटलं की आंटी, तर हे एक नातं आहे सुंदर गोड आणि ते खूप जगावेगळं आहे असं मला वाटतं. तर छानपैकी सगळ्यांनी ऑप्शन केलं आणि आंटीने तिला आत्तापर्यंत इतकं प्रेम दिलं आहे. म्हणजे माझी आई तर आहेच, पण इथे मुंबईत माझं असं कोणीच नाही आहे. तर आंटी तिला खूप प्रेम करतात आणि तीही आंटींवर तितकंच प्रेम करते. तर आंटी तिला छान छान गोष्टी शिकवत असतात आणि श्रीजाचं खूप कौतुक आहे त्यांना. तर सगळेजण छान छान ऑप्शन करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आत्तापर्यंत बघितलं आहे की बाळ इतकं रडतं बड्डेच्या वेळेस. बाळाला या सगळ्या गोष्टींची सवय नसते, पण आय एम ब्लेस्ड की श्रीजा इतकी एन्जॉय करत होती. एक तर तो ड्रेस इरिटेटिंग होता, पण तरीसुद्धा श्रीजा खूप एन्जॉय करत होती, अजिबात रडली नाही. आणि तिने सगळं, तिला हॅपी बर्थडे म्हटल्यावर ती टाळ्या वाजवते, तर तिने इतकं एन्जॉय केलं. तर या आहेत आंटी, आमच्या शेजारी राहतात आणि ही आहे त्यांची मुलगी विनू. तर त्या दोघी इतक्या गड आहेत. आणि माऊ म्हणजे माऊनेच तिला पूर्ण वेळ पकडून ठेवलं, तिला झोपवलं, तिला खाऊ पिऊ घातलं. तर आज सगळी जबाबदारी माऊने, आजच काय, ती नेहमीच सगळी जबाबदारी पार पाडत असते. आणि मध्ये मध्ये माझी लेकही व्हॉइस ओव्हर करणार आहे. तर सगळ्यांनी तिला छान ऑप्शन केलं आणि त्यानंतर वेळ होती या सुंदर अशा केकची. तर मला हा असाच केक हवा होता आणि हा माझ्या विशलिस्टमध्ये होता. तर तसा सेम केक, सेम कलर झालेला आहे आणि इतकं छान वाटत होतं मला.
तर हे सुंदर असं नावाचं जे पेंडल आहे सोन्याचं, तर ते माझ्या आईने तिला श्रीजाला गिफ्ट केलं आहे, श्रीजा नाव टाकून. आणि इतकं सुंदर, इतकं युनिक गिफ्ट मिळालं आहे श्रीजाला. तर माझ्या बहिणीने सुंदर असं तिच्या नावाचं हे केलं आहे, टॅटू केलं आहे आणि आईने तिला छानपैकी तिच्या नावाचं पेंडल दिलं आहे. तर श्रीजा इतकी एक्सायटेड होती आणि तिने ते मस्त असं गिफ्ट मिळालं. त्याच्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी तिला 2,000 रुपये दिले आणि श्रीजा इतकी हॅपी होती, सगळ्यांबरोबर फोटो काढत होती. त्यानंतर हेमंत भाऊजी आणि अश्विनीने तिला छान ड्रेस दिला होता. तिच्या आत्या आणि मामांनी तिला पण 2,000 रुपये दिले होते आणि सगळेजण फोटोज काढून घेत होते श्रीजाबरोबर. तर श्रीजाचा ड्रेस जो आहे तो आता आम्ही चेंज केला, कारण नेटचा ड्रेस असला की त्याला खूप तर हा होता श्रीजाचा बर्थडेचा क्यूट असा लुक. आणि श्रीजाने हेअरबँड ठेवला, यातच खूप आलं, कारण श्रीजा क्लिप्स हेअरबँड्स ठेवत नाही अजिबात. आणि तिने छान छान सगळ्यांबरोबर फोटोज काढले. नाना नानी, दादा दादी, तिचे आत्या, मामा, मामा मामी, मावशी, आई बाबा सगळ्यांबरोबर फोटो काढले, तिचे फ्रेंड. तर श्रीजाने सगळ्यांबरोबर एन्जॉय केला तिचा पहिला वाढदिवस. आई म्हणून मी कधीच विसरणार नाही. आणि जसं पहिल्या वाढदिवसाचं छान असं प्लॅनिंग मी वर्षभर करत होते, तर वर्षभरापूर्वी जे बाळ इतकं छोटंसं होतं माझ्या कुशीत होतं आणि ज्या बाळाला मी जन्म दिला, ज्याला मी हे जग दाखवलं, ते माझं गोंडस बाळ आज 1 वर्षाचं पूर्ण झालं. खरंच एका वर्षात मी खूप साऱ्या आठवणी श्रीजासाठी गोळा करून ठेवल्या आहेत. तिच्या प्रत्येक गोष्टीचं मी कौतुक केलं आहे आणि छान छान कॅमेऱ्यात सुद्धा तिचे फोटोज कैद करून ठेवलेत, जे मोठे झाल्यावर तिला आठवतील. आणि किती छान तिचा वाढदिवस झाला हेही तिच्या लक्षात राहील. तर असा छान तिचा वाढदिवस झाला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुढचा ब्लॉग अजून इंटरेस्टिंग असणार आहे. तोपर्यंत बाय.